घ्यायचा आहे. उच्चार. दीर्घ श्वास घ्यायचा. उच्चार. एकदम शांत व्हायचं आणि आता डोळे न उघडता अशा शांत अवस्थेमध्ये सावकाश स्वयंस्थितीमध्ये जायचं. पूर्णपणे आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे, शारीरिक, मानसिक. आणि अशा संपूर्ण शिथिल अवस्थेमध्ये नंतर आपल्याला त्या परमात्म्याला भेटायचं आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. शवासनाची आदर्श अशी स्थिती, दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.25 फुटाचं अंतर, दोन्ही हात शरीरापासून 8 ते 10 इंच बाजूला, कोपऱ्यामध्ये दुमडलेले, चष्मा, घड्याळ काही असेल तर काढून ठेवा बाजूला. रुमाल असेल तर तो डोळ्यावर ठेवला तर अजून चांगलं. बाहेरच्या प्रकाशाच्या संवेदना आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत नाहीत. रुमालाची घडी देखील आपल्या डोळ्यावर ठेवा. संपूर्ण आपले स्नायू शिथिल करायचा प्रयत्न करायचा आहे. विशेष करून चेहऱ्याचे स्नायू, कपाळाचे स्नायू पूर्ण शिथिल आहेत. आपली जाणीव आपल्या संपूर्ण शरीरावरून घेऊन जायची आहे, पायाच्या बोटापासून ते डोक्यापर्यंत. आणि फक्त बघायचं आहे कुठे ताण आहे, तणाव आहे. आणि जर का कुठे असेल तर आपले हात, पाय, मान अशा पद्धतीने ऍडजस्ट करा की तिथला ताण निघून जाईल आणि संपूर्ण शरीर शिथिल होईल. रिलॅक्स, टोटली रिलॅक्स. शांत आणि निश्चल अशा शरीराचा आनंद घ्या, उपभोग घ्या. माझ्या शरीरात कुठेही ताण नाहीये, तणाव नाहीये आणि अतिशय रिलॅक्स पोझिशन मध्ये मी विश्रांती घेत आहे. आणि अशा या मनाच्या अवस्थेमध्ये आणि शरीराच्या अवस्थेमध्ये सुरुवातीलाच आपण एक संकल्प करणार आहोत. मी या शवासनामध्ये झोपणार नाही. मी पूर्ण त्या परमात्म्याचा, माझ्या शुद्ध जाणीवेचा अनुभव घेणार आहे. मी अतिशय सुखी आहे, अतिशय निरोगी आहे. आणि माझा आत्मविश्वास हा दिवसेंदिवस वाढत जात आहे की ज्या आत्मविश्वासाच्या जोरावर मी जीवनातील कुठच्याही संकटाला अतिशय समर्थपणे तोंड देणार आहे. हा माझा संकल्प माझ्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचला आहे आणि तो नक्की पुरा होणार आहे. संपूर्ण शरीर शिथिल करून टाकायचं आहे. स्थूल देह शिथिल झाला तर देखील काही सूक्ष्म टेन्शन्स, ताण, तणाव असणार आहेत की जे मी मनानेच घालवणार आहे. आणि म्हणून आपली जाणीव आपल्या प्रत्येक शरीराच्या भागावर घेऊन जायची आहे.
आणि मनानेच तिथला भाग पूर्णपणे शिथिल करायचा आहे. सावकाश आपली जाणीव आपल्या उजव्या पायाकडे घेऊन चालती आहे. उजव्या पायाची सगळी बोट, उजवा तळपाय, उजवी टाच, उजवा घोटा, पोटरीचे स्नायू, गुडघा, मांडीचे स्नायू, जांग, माझा संपूर्ण उजवा पाय हा शिथिल आहे, पूर्ण शिथिल आहे आणि याची मला संपूर्ण जाणीव आहे. मनाने मी माझ्यातले सूक्ष्म ताणतणाव काढून टाकलेले आहेत. आय एम एन्जॉयिंग दिस रिलॅक्सेशन टोटली. लेट अस शिफ्ट युअर अवेअरनेस टू युअर लेफ्ट लेग. डाव्या पायाची बोट, डावा तळपाय, डावी टाच, घोटा, पोटरीचे स्नायू, गुडघा, मांडीचे स्नायू आणि डावी जांग. माझा संपूर्ण डावा पाय शिथिल आहे, शिथिल आहे. त्यात कुठचाही ताण नाहीये, तणाव नाहीये. माझ्या कमरेचे स्नायू, जाणीव कमरेच्या स्नायूंकडे घेऊन द्यायची आहे आणि मनानेच पूर्णपणे सैल सोडून द्यायची आहे. माझ्या कमरेपासून ते पायाच्या बोटापर्यंतचा शरीराचा भाग हा पूर्णपणे शिथिल आहे. ही शिथिलता अजून खोलवर जाण्यासाठी त्या भागाला मृदू मर्दन करायचं आहे, आकाराचा उच्चार करून. आणि म्हणून एक संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, खोलवर आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि आकाराचा उच्चार. आकारामुळे निर्माण होणारी जी कंपनं आहेत, ती कंपनं कमरेपासून ते पायापर्यंत मला जाणवत आहेत. एक सुंदर असं मृदुमर्दन सगळ्या सेल्सला, सगळ्या पेशींना होत आहे आणि मला खूप बरं वाटत आहे. माझी जाणीव ही पोट, संपूर्ण पाठीचा कणा, माझी डावी पाठ, उजवी पाठ, डावी छाती, उजवी छाती, हृदय, उजवा खांदा, उजवा दंड, उजवं कोपर, उजवा हात, मनगट, तळ हात आणि उजव्या हाताची पाचही बोटं पूर्णपणे शिथिल आहेत. माझा डावा खांदा, डावा दंड, डावं कोपर, डावा हात, मनगट, तळ हात आणि डाव्या हाताची पाचही बोटं पूर्णपणे शिथिल आहेत. माझा संपूर्ण मधला भाग शरीराचा कमरेच्या वरती आणि खांद्यापर्यंत संपूर्णतया शिथिल आहे, पूर्णपणे ताण तणाव विरहित आहे आणि मला खूप बरं वाटत आहे, खूप छान वाटत आहे. आय एम टोटली रिलॅक्स and I am enjoying this relaxation and I am aware of this relaxation. To enhance this relaxation, let us chant Ukara, which will create the subtle vibrations in this middle portion and give a beautiful subtle massage to each and every cell of this middle portion. आणि त्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे.
खोलवर आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि चॅन्ट उकार निर्माण झालेल्या कंपनांचा मागोवा घ्यायचा आहे. मृत्यू मर्दन त्याला झालेलं आहे याचा अनुभव घ्यायचा आहे आणि आपली जाणीव सावकाशपणे आपल्या मानेवर, गळ्यावर, हनुवटी, ओठ, दोन्ही नाकपुड्या, दोन्ही गाल, दोन्ही कान, दोन्ही डोळे, कपाळ आणि मस्तक. मी मनानेच माझी जाणीव तिथे घेऊन संपूर्ण तिथले जे ताण तणाव आहे ते काढून टाकलेले आहेत आणि संपूर्ण चेहरा हा पूर्णपणे शिथिल आहे. आणि हे शिथिलीकरण अजून तीव्र करण्यासाठी मी एक मकाराचा उच्चार करणार आहे. त्याच्या सूक्ष्म कंपनाने, सूक्ष्म मर्दनाने माझे शिथिलीकरण अजून खोलवर जाणार आहे. त्या मकाराच्या उच्चारासाठी एक संपूर्ण श्वास सोडून द्या. खोलवर आणि दीर्घ श्वास घ्या आणि मकाराचा उच्चार. माझे संपूर्ण शरीर शिथिल आहे. I am totally relaxed. I am really enjoying this physical relaxation. I am aware of this physical relaxation. माझा संपूर्ण देह जणू काही मृतवत जमिनीवर पडलेला आहे. माझ्या जिवंतपणाची फक्त लक्षण कुठलं असेल तर बारीकशी माझ्या पोटाची हालचाल की जी श्वासाबरोबर होत आहे. एवढंच काय ते माझ्या जिवंतपणाचं लक्षण आहे. बाकी संपूर्ण शरीर निश्चल पडलेलं आहे जमिनीवर. कुठचाही त्यात ताण नाहीये, तणाव नाहीये. मला खूप बरं वाटत आहे, खूप बरं वाटत आहे. एवढ्या खोलवर शिथिलीकरणाचा अनुभव मी आज पहिल्यांदाच घेत आहे. असे मृतवत शरीर, जमिनीवर पडलेलं शरीर तसंच तिथे ठेवून द्या आणि तुमची जाणीव सावकाश तुमच्या श्वासावर घेऊन जा. जस्ट बी अवेअर ऑफ युअर नॅचरल ब्रीदिंग. आय एम ब्रीदिंग इन, आय एम ब्रीदिंग आउट. श्वासावर धारणा तशीच चालू राहू द्या. त्यासाठी कुठच्याही एका मार्गाचा अवलंब करा. एक तर श्वास घेताना सो, सोडताना हम असा मनातल्या मनात सोहमचा जप करा की जेणेकरून तुमची श्वासावरची धारणा पक्की होईल. श्वास घेताना त्या हवेचा गारवा तुमच्या नाकपुड्यांना लागतोय का बघा आणि श्वास सोडताना ती गरम हवा तुमचा स्पर्श करून जाते का तिकडे जाणीव असू दे. नाही तर श्वास घेताना किंचित पोट वर येत आहे आणि श्वास सोडताना ते खाली जात आहे याची जाणीव ठेवा. श्वास घेताना पूर्णपणे चैतन्यमय होतोय आणि श्वास सोडताना माझ्यातला राग, द्वेष, असूया सगळं मी बाहेर टाकून देतोय आणि मला मनाने खूप बरं वाटत आहे. आपल्या
त्या श्वासावरची धारणा अशाच पद्धतीने चालू ठेवा, किंवा श्वास उलट रीतीने मोजण्याचा प्रयत्न करा. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे, 10 अंक. परत मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे, 9. अशा पद्धतीने उलट रीतीने सुद्धा तुम्ही श्वास मोजून आपली धारणा श्वासावर पक्की करा. जसा जसा श्वास मंद होत जाईल तसं तसं मन देखील शांत होत जात आहे, याचाही अनुभव घ्या. आणि आता सावकाश आपली धारणा आपल्या भ्रूमध्याच्या समोर जी पोकळी आहे तिथे घेऊन जा, ज्याला चिदाकाश म्हणतात. या चिदाकाशामध्ये काय दिसतंय ते बघा. Do not manipulate it. Just see as a third person whatever is there in that Chidakash. There may be some colors, some pictures. Do not manipulate it. Just see as a third person. Do not apply any likes and dislikes to it. तुमच्या मनाचं प्रक्षेपण म्हणजे चिदाकाशात तुम्ही जे काही बघताय ते आहे. त्याला कुठल्याही प्रकारची आवड निवड, कुठचेच संबंध जोडू नका. ढग जसे येतात आणि जातात, आकाश मात्र तसंच असतं. त्याचप्रमाणे तुमचे हे विचार, तुमचे हे चित्र, हे रंग येतील आणि जातील. एका त्रयस्थ माणसासारखं त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करा. साक्षी भावाने त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करा. ते येतील आणि जातील. हळूहळू तुमच्या लक्षात येईल की ही पिक्चर्स, हे कलर्स, हे विचार हे हळूहळू कमी होत चालले आहेत. कारण मनातल्या विचारांचं, मनातल्या भावनांचं प्रक्षेपण तुम्हाला चिदाकाशात दिसत आहे. हळूहळू चिदाकाश विरळ होत जात आहे, क्लिअर होत जात आहे. तसं तसं तुमचं मन पण शांत होत जात आहे. Let us enjoy this calmness of mind, the tranquility of mind. अतिशय सुंदर अवस्था आहे की जेव्हा माझं शरीर आणि माझं मन दोन्ही रिलॅक्स झालेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आता चिदाकाशामध्ये सुंदर डोंगर बघण्याचा प्रयत्न करा आणि कल्पना करा की हा डोंगर तुम्ही चढताय. निसर्गरम्य असा परिसर आजूबाजूला आहे. सावकाश डोंगर चढता चढता तिथल्या निसर्गाचा आस्वाद घेता घेता तुम्ही हळूहळू वर जाताय. त्या डोंगर माथ्यावर एक अतिशय सुंदर असं मंदिर आहे. त्या योगेश्वर श्रीकृष्णाचं मंदिर. सावकाश वर चढत जाऊन तुम्ही त्या मंदिराच्या द्वारापर्यंत आलेला आहात. अतिशय सुंदर मंदिर, संगमरवरी मंदिर. बघता क्षणी डोळ्याला सुख देणारं असं ते मंदिर तुम्ही बघताय. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केलाय आणि मंदिराच्या गर्भागारात तुम्ही आलेला आहात. आणि समोरची ती मनोहारी मूर्ती बघून तुमचं मन प्रफुल्लित झालंय. स्मितहास्य करणारी ही कृष्णाची मूर्त, त्याच्यावर आपली धारणा पक्की करा. Just contemplate on that Krishna.
धारणा त्याच्यावर पक्की करायचा प्रयत्न करा. ही इज नो अदर दॅन द मॅनिफेस्टेशन ऑफ दॅट अनमॅनिफेस्टेड ब्रह्मन. जस्ट कॉन्टेम्प्लेट ऑन हिम. Try to be with him. Try to merge with him. त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. हा पूर्ण ब्लिसफुल आनंद अनुभवा स्वतःच्या डोळ्याने. माझं मृतवत पडलेलं शरीर आहे आणि तरी देखील मी अस्तित्व माझं आहे. याचाच अर्थ मी शरीर नाही. माझ्या मनामध्ये कुठल्याही भावनांचा उद्रेक नाहीये, तरीही माझं अस्तित्व आहे. याचा अर्थच मी मन नाही. बुद्धीच्या स्तरावर कुठलीही अनालिसिस चाललेलं नाहीये, विश्लेषण चाललं नाहीये, आणि तरीही माझं अस्तित्व आहे. म्हणजेच मी बुद्धी पण नाही. Who am I? I'm just the pure consciousness. I'm not a body. I'm not a mind. I'm not intellect. या शुद्ध जाणीवेला शुद्ध जाणीवेनेच जाणा, आणि ही शुद्ध जाणीव त्या वैश्विक जाणीवेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. Try to merge your pure consciousness with that cosmic consciousness represented by this Yogeshwar Krishna. Contemplate on him. Try to be with him and enjoy this total blissful situation, a total merger, total egoless merger of your pure consciousness with that cosmic consciousness. धारणा तशीच चालू ठेवा आणि ही समाधी अवस्था जी आहे याचा पूर्णपणे आनंद घ्या. Just enjoy this blissful state. Be with him. Try to merge with him. Contemplate on him. Total merger. Enjoy this situation of egoless identity of yours, which is nothing but the pure consciousness. Try to contemplate on him. अतिशय सुंदर स्मितहास्य करणारी ती मूर्त, त्या मूर्तीत स्वतःला सामावून घ्या. पूर्णपणे त्याच्याशी एकरूप व्हा आणि या समाधीचा अनुभव प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रयत्न करा. धारणा तशीच चालू ठेवा. त्या कृष्णात पूर्णपणे सामावून जा. विसरून जा की तुम्ही शरीर आहात. विसरून जा की तुम्ही मन आहात. विसरून जा की तुम्ही बुद्धी आहात. तुम्ही त्याचा अंश आहात एवढंच लक्षात ठेवा आणि त्याच्यातच परत मिसळण्याचा प्रयत्न करा. एन्जॉय दिस टोटल मर्जर. हीच ती समाधी अवस्था, हेच ते सुंदर ध्यान. संपूर्ण शरणागत झालेला आपला अस्तित्व त्या कॉस्मिक अस्तित्वामध्ये पूर्णपणे मिसळून टाका. एन्जॉय दिस ब्लिसफुल स्टेट. Enjoy this total merger. Contemplate on him.
या अवस्थेमध्ये मगाशी केलेला संकल्प अजून दृढ करण्यासाठी परत एकदा आपण त्याचा उच्चारण करणार आहोत मनातल्या मनात, की जेणेकरून ते सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंड पर्यंत जाईल. मी पूर्णपणे सुखी आहे, मी पूर्ण निरोगी आहे. माझा आत्मविश्वास प्रचंड प्रमाणात वाढत आहे की ज्या योगे मी जीवनात येणारा प्रत्येक संकटाला अतिशय समर्थपणे तोंड देणार आहे. आणि या संकल्पाला फक्त गरज कोणाची असेल तर त्या योगेश्वर कृष्णाच्या आशीर्वादाची. डोळ्यासमोर परत तोच योगेश्वर कृष्ण आहे की जो सतत तुम्हाला आशीर्वाद देतोय. अतिशय सुंदर अशी अवस्था, शरीर पूर्णपणे निश्चल पडलेलं, मन पूर्णपणे शांत, भावना विरहित, आणि तो परमात्मा माझ्या पाठीशी सदैव उभा आहे मला आशीर्वाद देण्यासाठी. फार बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. आय एम रिअली एन्जॉयिंग दिस सिच्युएशन. सावकाश आपली जाणीव परत आपल्या श्वासावर घेऊन यायची आहे. आपला श्वास जो अतिशय मंद रीतीने चाललाय त्याची जाणीव ठेवायची आहे. सावकाश आपली जाणीव आपल्या शरीरावर घेऊन यायची आहे. त्या शरीराच्या जडत्वाची जाणीव शरीर आणि जमीन याचे कॉन्टॅक्ट पॉइंट जे आहेत त्या स्पर्शाची जाणीव, आणि आता या शवासनातून या योग निद्रेतून बाहेर येण्यासाठी किंचितशी आपल्या पायाची आणि हाताची हालचाल करायची आहे. आपली मान सावकाश डावीकडे किंवा उजवीकडे वळवायची आहे. दोन्ही हात आपल्या डोक्याच्या वर घेऊन जायचे आणि पूर्ण ताण द्यायचं आपल्या शरीराला. स्ट्रेच युअर बॉडी कम्प्लिटली, स्ट्रेच इट कम्प्लिटली अँड रिलीज इट इन्स्टंटली अँड एन्जॉय दिस इन्स्टंट रिलॅक्सेशन. जसं योग्य असेल त्या पद्धतीने तुमच्या शरीराचा आकृती बंद झाला तरी चालेल. ॲज इफ यू आर स्लीपिंग इन युअर बेडरूम अँड नोबडी इज देअर इन युअर बेडरूम. Enjoy this instant relaxation. सावकाश उजव्या कुशीवर जायचं. उजवा दंड आपल्या डोक्याच्या खाली घ्यायचा आहे. डावा तळ हात डाव्या मांडीवर ठेवायचा आहे. शांत पडून राहायचं आहे. Enjoy this posture. Now, without opening the eyes, slowly come in the sitting posture. Do not open your eyes. Without opening the eyes, slowly come in the sitting posture. सावकाश डोळे न उघडता हळूहळू बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोळे
रोज बसून राहायचं आहे. शांतीचा अनुभव घेतोय.